पाटण तालुक्यातील लेंडोरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये 20 ते 25 रानगव्यांच्या कळपाने घुसून 4 एकरातील कलिंगड पिकाची नासधूस केली आहे आणि हातातोंडाशी आलेले पीक डोळे देखत नेस्तनाबूत झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना झालेले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि खरोखर आता तरी शासनाने व वन विभागाने डोळे उघडे ठेवून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा। या मोठ्या नुकसानीमुळे वन विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की कोयना विभागातील लेंडोरी गावात सुतार वस्ती नजीक प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये 20 ते 25 रानगव्यांच्या कळपाने 4 एकरातील अक्षरशः कलिंगडाची संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली आहे। यात सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून येत आहे आणि हातातोंडाशी आलेला घास गवारेड्यांनी हिसकावून घेतल्याचे चित्र हे स्पष्ट दिसत आहे आणि नक्की शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी देखील पाहिले आहे। आणि अक्षरशः या जंगली जनावरांच्या या हैदोसापुढे शेतकरी राजा आता पुरता हतबल झाला असून मेटाकुटीला आला आहे। या वन्य प्राण्यांना अटकाव करण्यास वन विभाग कोणतीच उपाययोजना का करत नसल्याचे वन विभागाविरोधात शेतकरी संतप्त झाला आहे। या नुकसानीचा वन विभागाचे अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला। आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खैरमोडे सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे। पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दर्शक।